भिवंडी शहर में इन दिनों चुनाव का माहौल जोर पकड़ता जा रहा है, तो वहीं पर वार्ड क्रमांक 21 में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के चुनाव चिन्ह से मशाल से अधिकृत उम्मीदवार मनोज पाटिल और उनकी धर्मपत्नी कामिनी मनोज पाटिल चुनाव लड़ रहे हैं और डोर टू डोर जाकर जनता से अपने चुनाव चिन्ह पर मतदान करने की अपील कर रही हैं, जिन्हें जनता का भारी प्रतिसाद मिल रहा है। साथ ही मनोज पाटिल ने अपने विरोधियों पर निशाना साधते हुए क्या कहा, आइए सुनते हैं। प्रथम तर मी वार्ड क्रमांक 21 मधील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं आणि मातांचं मी मनापासून स्वागत करतोय। मी मनोज दत्तात्रय पाटील 1988 पासून, म्हणजे जसं मला समजतंय की राजकारण काय असतं, समाजकारण काय असतं, तेव्हापासून मी शिवसेना पक्षाचा सक्रिय सदस्य आहे। दुर्दैव असं आहे की 1988 पासून काम करत असता 92 मध्ये इलेक्शन झाला। तिथं मनोज मोतीराम काटेकर यांना उमेदवारी मिळावी म्हणून मी स्वर्गीय आनंद दिघे साहेबांजवळ रडलेला माणूस आहे आणि मी रडून ती उमेदवारी घेतलेला माणूस आहे, हे जग जाहीर आहे। असं असतानाही 92ला इलेक्शन झाला, जे पुढचे इलेक्शन झाले त्या इलेक्शनमध्ये आम्ही मनोज काटेकर यांना भरपूर साथ दिलेली आहे। मी दिले, माझ्या कुटुंबाने दिले, माझ्या गावाने दिले। असं असताना देखील 2012 साली मी प्रथम शिवसेना पक्षाकडे तिकीट मागितलं माझ्या मिसेससाठी। तर 2चा पॅनल होता, पण त्याही वेळेला रात्री 2:30 वाजता माझी उमेदवारी कापण्यात आली। ती कोणी कापली, का कापली हे मला सांगायची गरज नाही, तो परमेश्वर जाणतो आणि ती ज्याने कापली तो जाणतो। पुन्हा तोच विषय आला, पुन्हा मी 2017 मध्ये सुद्धा उमेदवारी मागितली, पण त्याही वेळेला माझ्यावर अन्यायच झालेला आहे। मग मी विचार करतो की मग हा अन्याय आम्ही किती वेळ सहन करायचा। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एकच सांगितलेलं आहे की 10 वर्षे होऊन शेळी होऊन जगण्यापासून 2 दिवस काने वाघासारखे जगावे। मग गेल्या 2017 मध्येच मी विचार केला की मी पुढच्या वर्षी लढणार, आणि असा विषय झाला की ह्याही वेळेला मी उमेदवारी मागितल्यानंतरही मला डावलण्यात आला। आणि एक नाही, जे आपल्या इथे 2 धनाढ्य आणि बलाढ्य पॅनल आहेत ना, 2, एक नाही 2, ह्या दोघांच्या विरोधात मी एल्गार आता पुकारलेला आहे आणि या दोघांच्या विरोधात मी लढतोय। माझी उमेदवारी मी ड मधून ठेवलेली आहे, विराज साईनाथ पवार यांच्या विरोधात आणि मनोज मोतीराम काटेकर यांच्या विरोधात। म्हणजे लढायचं तर मैदानमध्ये ह्या मोठ्या लोकांमध्ये मी एक गरीब टेम्पोवाला जरी असतो तर मी लढणार असं मी ठरवलं होतं आणि मी माझी उमेदवारी ती जाहीरही केली। आणि माझ्या मिसेसचं मी क मध्ये ठेवलेलं आहे। क मध्ये सुद्धा मनोज मोतीराम काटेकर यांची मिसेस होती, तिच्या समोर मी ठेवला होता वंदना मनोज काटेकर यांच्या विषय, पण त्यांनी तो फॉर्म बाजूला करून तिथे सुनील भगतच्या बायकोला आणलेली आहे। तरी मला तो काही विषय नाही, पण आम्हाला लढायचं आहे दोघांना। मी कसं आहे, मी काय बलाढ्य माणूस नाही आणि धनाढ्य माणूसही नाही। मी सकाळी उठतो, प्रत्येकाच्या घरोघरी फिरतो, प्रचार करतो, आणि प्रचार करत असताना मला एवढा जबरदस्त प्रतिसाद मिळतो गोरगरीब लोकांचा की म्हणजे मी सांगू शकत नाही। प्रत्येकाच्या घरी गेलो, आत्ताच मी एका ठिकाणी खाली गेलो असता, एक गुजराती मित्र माझा भेटला 20 वर्ष अगोदरचा। त्यांनी मला बघितलं आणि त्याने आवाज दिला, मनोज दादा रुको रुको रुको, बोले आप खड़े हो पार्टी से? बोला हाँ। तो दादा मेरा आपको वोट 100 नहीं 100% मिलेगा, क्योंकि आप जैसा ईमानदार आदमी मैंने आज तक देखा नहीं। ही लोकांची प्रतिसाद। तो बिचारा गुजराती माणूस आहे, मी लढतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून। म्हणजे लोकांचा आणि माझ्या कुटुंबातला आणि माझ्या गाववाल्यांचा तर भरपूर प्रतिसाद आहे। परंतु विषय कसा आहे माहिती आहे का, इथं धनाढ्य आणि बलाढ्य लोक उभे असल्यामुळे ना लोक बाहेर यायला घाबरतात, हे मी आत्ता पण सांगतो तुला। त्याच्यामुळे काय त्यांना दोष देण्यात अर्थ नाही ना। जुने लोक आहेत ना, बघा असं आहे, वार्डाचं काम जर तुम्ही म्हणाल ना तर फक्त ओसवाल वाडीमध्येच काम झालेलं आहे। तोही निधी दिला, जेव्हा ज्याने कोणी सरकारने निधी दिला तर इथल्या लोकांना वाटतं का तो माझ्या बापाचे पैसे आणि मी ते खर्च केले। अरे निधी आला, तुम्ही 30% त्यातले काढणारच आहात, आणि तुम्ही लोकांना काय सांगता आम्ही काम केलं। काम तुम्ही काय काम केलं? तुमचं काम करायचं कामच आहे, तुम्ही भत्ता घेता, तुम्हाला पगार मिळतो महानगरपालिकेचा, तुम्ही काय जनतेवर उपकार नाही करताय, तुम्ही काम करता। तर म्हणजे काय, तुम्ही दरडावून सांगता मी एवढा काम केला, मी एवढा निधी आणला। आणि निधी आणला म्हणजे काय केला? जो निधी आणला तो तुमचं कामच आहे। जसा तो ज्या माणसाचा जो माझा धंदा जसा टेम्पोचा आहे, मला तो धंदा करणारच आहे, तसा तुमचा धंदा राजकारण आहे ना। मग तुम्हाला ते निधी आणणं आहे, तुम्हाला धंदा करणारच आहे, त्यात तुम्ही काय जनतेवर उपकार थोडी केले। आणि कामाचा गावचा काय विकास आहे?
ती स्मशानभूमी जाऊन बघा आमची, जिथे माणूस लास्टला जातो ना मेल्यानंतर वैकुंठात जायला, त्या स्मशानभूमी कधी धसल, त्या नाल्यामध्ये पडेल माणूस 2-4, तेव्हा सरकारला पण जागेल. तो काम केला, निकृष्ट बांधकाम आहे तो पूर्ण. आणि तलावाची काय व्यवस्था, माझ्या वरालदेवी आईच्या गावामध्ये आम्ही राहतो, तो तलाव पूर्ण देण्याचा पाणी आला आणि तुम्ही आता नवीन फंडा काढलाय तलाव साफ करायला. चला अरे दादा, उपमहापौर होते तुम्ही एवढ्या वर्ष नगरसेवक आहेत, तर त्या वहिनी एवढ्या वर्षी नगरसेवक आहे, मग तेव्हा तुम्ही काय केला? तेव्हा तुम्हाला काय वरालदेवीचा तलाव काही करता आला नाही, आता तलाव करायला निघाले तुम्ही? ही काय पद्धत आहे का लोक येडे आहेत का एवढी? त्याला आव्हान माझं एवढंच असेल की मी प्रभाग क्रमांक 21 मधून ड मधून मी उभा आहे आणि प्रभाग क्रमांक 21 क मधून माझी मिसेस उभी आहे. तर मग जनतेला एवढंच मी सांगतोय, माझ्या कळकळीची विनंती आहे की तुम्ही मशाल ह्या चिन्हावर बटन दाबून मला आणि माझ्या मिसेसला, म्हणजे माझ्या धर्मपत्नीला भरभरून मतं द्याल आणि निवडून आले, एवढीच माझी अपेक्षा आहे. बाकी मी कोणाला हरवण्यासाठी किंवा जितवण्यासाठी मी उभा राहिलेलो नाही, माझ्या आत्मसन्मानासाठी मी उभा राहिलोय. एक गरीब माणूस, एक टेम्पोवाला म्हणून मी उभा राहिलोय आणि मी लढणार या लोकांसमोर. एवढीच माझी विनंती आहे जनतेला.